राज्याच्या उत्तरेकडील भागात उच्च दाबामुळे पुढील 3 दिवस जिल्ह्यात आणि राज्यात थंडीची लाट तीव्र होईल। वाढलेल्या दाबामुळे मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रातही तापमानात घट होईल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे। किमान आणि कमाल तापमानात घट होईल आणि वाढत्या हवेच्या दाबामुळे काळात पहाटे थंडी जाणवेल। 10 ते 13 डिसेंबर दरम्यान हवेच्या दाबात बदल होणार असून वाऱ्यांची दिशा पूर्व आणि आग्नेयकडून होण्याची शक्यता आहे। यामुळे थंडीत थोडीशी मर्यादित घट जाणवेल। मात्र या काळात हवामान स्थिर राहण्याचा आणि पिकांसाठी अनुकूल परिस्थिती राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे। बंगालची खाडी, अरबी समुद्र आणि हिंदी महासागरातील पाण्याचं तापमान सामान्य असल्यानं मोठ्या हवामान बदलाची वा चक्रीवादळांची शक्यता नाही। तसंच प्रशांत महासागरातील तापमान वाढल्यानं ला निनाचा प्रभाव कमी होत असून राज्यात थंड, कोरडे आणि स्थिर हवामान राहणार आहे। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात 27 ते 34 तर किमान 12 ते 18 अंशांदरम्यान राहील। आकाश अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडे असेल। गहू, हरभरा पिकांना वाढीनुसार सिंचन करावे आणि भुईमूग, मोहरी पेरणीसोबत कीड नियंत्रणावर भर द्यावा असा तज्ज्ञांनी सल्ला दिलाय।